नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर येत आहे। जुन्या वादातून कात्रज परिसरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची चॉपरने वार करून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे। मृत मुलगा आपल्या मित्रांसोबत मोबाईल दुरुस्त करण्यासाठी बाहेर पडला असताना टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला। तब्बल 7 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी त्याच्यावर एकामागून एक सपासप वार केले। या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास चक्र वेगाने फिरवली। या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे हत्येतील सर्व 7ही आरोपी हे अल्पवयीन आहेत। पोलीस तपासात आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। गुन्हेगारांवर आणि टवाळखोरांवर धाक बसावा यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी मुसळधार पावसातच ताब्यात घेतलेल्या 3 अल्पवयीन आरोपींची पोलिसांच्या गाडीला बांधून भर रस्त्यातून धिंड काढली। पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि त्यात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग आता अत्यंत चिंतेचा विषय बनला असून या घटनेमुळे कात्रज आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। पोलीस उर्वरित फरार आरोपींचा शोध घेत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।